नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण चॅप्टर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा सुरू केलेला आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरला व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटीवर कॉन्सन्ट्रेशनचा काय परिणाम होतो ते आपण पाहिलेले आहे. बरोबर की नाही? पहा आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट या दोघांचा जर आपण विचार केला तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी 0 कॉन्सन्ट्रेशनला कशी कॅल्क्युलेट केली जाते तर मोलर कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन यांचा ग्राफ प्लॉट केल्यानंतर तो ग्राफ स्ट्रेट लाईन येतो. त्या स्ट्रेट लाईन ग्राफचं एक्स्ट्रापोलेशन केल्यानंतर 0 कॉन्सन्ट्रेशनला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करता येते. पण वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी मात्र 0 कॉन्सन्ट्रेशनला आपल्याला तो कर्व मिळतो आणि कर्व मिळाल्यामुळं त्याची मोलर कंडक्टिव्हिटी ही 0 कॉन्सन्ट्रेशनला डिटरमाइन करता येत नाही. मग ती मोलर कंडक्टिव्हिटी कशाने डिटरमाइन करायची तर त्याला एक लॉ सांगितलेला आहे आणि त्या लॉचं नाव आहे कोलार्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. बरोबर की नाही? पहा या चॅप्टरचा आता आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे. त्याचं नाव आहे कोलार्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. कोलार्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. आता या लॉचं स्टेटमेंट अगोदर आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. पहा तर काय आहे स्टेटमेंट? ऍट इनफायनाइट डायल्यूशन ऍट इनफायनाइट डायल्यूशन each ions of electrolyte each ions of electrolyte each ions of electrolyte migrates independent of its co-ion. Each ions of electrolyte migrates independent of its co-ion and make the contribution to total molar conductivities and make the contribution to total molar conductivity irrespective of the nature of other ion irrespective of the nature of other ions with which it is associated. काय सांगितलेलं आहे तर ऍट इनफायनाइट डायल्यूशन each ions of electrolyte migrate independent of its co-ion and make the contribution to the total molar conductivity irrespective of the nature of other ion with which it is associated. पहा याचं असं म्हणणं आहे की सपोज मी काय घेतला एक बीकर घेतला आणि या बीकर मध्ये सोल्युशन आहे. पहा आता याच्यामध्ये कोणतं सोल्युशन आहे कोणते इलेक्ट्रोलाइट आहे मी असं म्हटलं का NaCl हे इलेक्ट्रोलाइट आहे Na+ आयन आणि Cl- आयन. याला काय केले त्यांनी डायल्यूट केले त्याचं डायल्यूशन केलेलं आहे. काय केले त्याला डायल्यूट केले. पहा पण डायल्यूट केल्यानंतर काय होणार आहे या सोल्युशनचं व्हॉल्यूम वाढेल.
व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होणार आहे, तर हे जे आयन्स आहेत बरोबर की नाही, Na+ आणि Cl- आयन्स, हे आयन्स काय होतील, एकमेकापासून दूर जातील. ते आयन्स एकमेकापासून दूर गेले का ते आयन्स या सोल्युशन मध्ये कसे मूव्ह होतील, तर इंडिपेंडेंटली मूव्ह होतील. कसे मूव्ह होतील, इंडिपेंडेंटली मूव्ह होतील बरोबर की नाही. आणि मग ह्या सोल्युशनची जी काय मोलर कंडक्टिव्हिटी आहे, तर ही मोलर कंडक्टिव्हिटी कोणामुळे प्राप्त झालेली असणार आहे, तर कॅटायन मुळे म्हणजे Na+ आयन मुळे आणि anion मुळे, निगेटिव्ह आयन्स मुळे बरोबर की नाही. पहा म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रोलाइटला इनफायनाइट डायल्युशन केल्यामुळं त्याचे आयन्स हे इंडिपेंडेंटली मायग्रेट होतात बरोबर की नाही. आता हा Na+ आयन काय आहे, Cl- आयन्सचा को आयन आहे, को आयन आहे. Cl- आयन काय आहे, Na+ चा को आयन आहे बरोबर की नाही. मग हे आयन एकमेकाकडे अट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी ते सोल्युशन मध्ये फ्री मूव्ह होतात, त्याची मॉबिलिटी इन्क्रीज होते आणि ते त्या सोल्युशन मध्ये इंडिपेंडेंटली मूव्ह व्हायला सुरुवात होते. मग या सोल्युशनची जी काही मोलर कंडक्टिव्हिटी असणार आहे, तर ती मोलर कंडक्टिव्हिटी कोणामुळे निर्माण होणार आहे, तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन आणि मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ anion. म्हणजे याला सिंपल असं सांगायचं होतं की the molar conductivity at zero concentration or infinite dilution is the sum of molar conductivity of cation and molar conductivity of anion. बरोबर की नाही. पहा म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की ऍट इन्फायनाइट डायल्युशन, एखाद्या सोल्युशनला डायल्यूट केलं आपण म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन झिरो केलं बरोबर की नाही. पहा each ions of electrolyte migrates independent of इट्स को आयन, त्या सोल्युशन मधला प्रत्येक आयन हा इंडिपेंडेंटली मायग्रेट होतो अँड मेक द कॉन्ट्रीब्युशन टू टोटल मोलर कंडक्टिव्हिटी बरोबर की नाही. अँड मेक द कॉन्ट्रीब्युशन टू द टोटल मोलर कंडक्टिव्हिटी इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ अदर आयन्स विथ विच इट इज असोसिएटेड बरोबर की नाही. पहा म्हणजे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही सोल्युशनला इनफायनाइट डायल्युशन केलं त्याचं म्हणजेच त्याचं कॉन्सन्ट्रेशन झिरो केलं तर त्या सोल्युशन मध्ये असलेले आयन्स हे इंडिपेंडेंटली मायग्रेट होतात आणि त्या सोल्युशनची जी काय मोलर कंडक्टिव्हिटी असेल तर ती मोलर कंडक्टिव्हिटी काय असेल, तर सम ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन अँड मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ anion बरोबर की नाही. पहा मग थोडक्यात काय, तर मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन, पहा का मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन हा लॅम्बडा सिंबल आहे, कोणाचा आहे, मोलर कंडक्टिव्हिटीचा. इथे झिरो म्हणजे काय, तर मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. पहा म्हणजे लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोलाइट, लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोलाइट इज काय आहे, तर इज the sum of, sum म्हणजे बेरीज, is the sum of काय असेल, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन अँड anion बरोबर की नाही. पहा म्हणजेच काय, तर देअरफॉर लॅम्बडा झिरो व्हॅल्यू म्हणजे काय, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑर ऍट इनफायनाइट डायल्युशन इज इक्वल टू लॅम्बडा झिरो ऑफ कॅटायन पॉझिटिव्ह आयन बरोबर की नाही. आणि त्याचे नंबर ऑफ मोल काय घ्यायचे, n, कॅटायनचे नंबर ऑफ मोल n, n पॉझिटिव्ह प्लस लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ anion आणि त्याचे नंबर ऑफ मोल काय घ्यायचे n, परंतु इथे काय म्हणायचं n मायनस बरोबर की नाही. पहा आता हे लॅम्बडा झिरो म्हणजे काय, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन, लॅम्बडा झिरो मायनस काय, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ anion. पहा इथे काय म्हणायचं बघ, व्हेअर पहा काय म्हणणार, तर लॅम्बडा झिरो प्लस अँड लॅम्बडा झिरो मायनस काय, मोलर कंडक्टिव्हिटी, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन अँड anion ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन बरोबर. पहा आणि ह्या n प्लस आणि n मायनस काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅटायन अँड anion बरोबर की नाही. पहा पुढे काय म्हणणार, दिस n प्लस
and n minus are the number of moles कोणाचे of cation and anion, cation and anion. बरोबर. पहा आता आपल्याला काय घ्यायचंय तर या कोलार्स लॉचे ऍप्लिकेशन्स. बरोबर. पहा आता पुढे काय म्हणायचं ऍप्लिकेशन्स ऑफ कोलार्स लॉ. बरोबर. काय म्हणायचं ऍप्लिकेशन्स ऑफ कोलार्स लॉ. आता याचे 2-3 ऍप्लिकेशन आपल्याला पाहिजे. पहिला ऍप्लिकेशन आहे नंबर 1 टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोलाइट. बरोबर नाही. पहा काय म्हणायचं टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा झिरो व्हॅल्यू टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ an इलेक्ट्रोलाइट. कोणत्याही इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा झिरो व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. बरोबर. टू कॅल्क्युलेट दी लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ an इलेक्ट्रोलाइट हा शब्द काय तर आपण घेऊ ऑफ an इलेक्ट्रोलाइट. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं का आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी कोणाची कॅल्क्युलेट करायची इलेक्ट्रोलाइटची. पहा मग इथे लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ KCl. बरोबर. पहा इथे लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ KCl कशी शोधणार तर लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ K प्लस आयन प्लस लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ Cl मायनस आयन. बरोबर की नाही. आता KCl ची मोलर कंडक्टिव्हिटी झिरो कॉन्सन्ट्रेशनला कशी शोधणार तर या कॅटायन आणि ऍनायन यांची मोलर कंडक्टिव्हिटी माहित केल्यानंतर आपल्याला KCl या इलेक्ट्रोलाइटची झिरो कॉन्सन्ट्रेशनला मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करता येईल. बरोबर की नाही. पहा मग काय म्हणायचं तर बाय knowing the value of by knowing the value of molar conductivity of cation, molar conductivity of cation and anion at zero concentration, the molar conductivity of electrolyte at zero concentration is determined. बरोबर. म्हणजे काय तर कोणत्याही इलेक्ट्रोलाइटची झिरो कॉन्सन्ट्रेशनला मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी कोलार्स लॉचा उपयोग होतो. पहा आता दुसरं एक एक्झाम्पल आहे टू कॅल्क्युलेट. पहा काय म्हणायचं टू कॅल्क्युलेट दी मोलर कंडक्टिव्हिटी of weak electrolyte, to calculate the molar conductivity of weak electrolyte at zero concentration from कशावरून कॅल्क्युलेट करायची वीक इलेक्ट्रोलाइटची झिरो कॉन्सन्ट्रेशनला मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची कशावरून फ्रॉम दी व्हॅल्यू ऑफ the value of molar conductivities of
स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बरोबर. हा, आता हे ऍप्लिकेशन नेमकं काय आहे तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना याचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत. पहा, म्हणजे थोडक्यात तुम्ही काय लक्षात ठेवायचं तर वीक इलेक्ट्रोलाइटची झिरो कॉन्सन्ट्रेशनला मोलर कंडक्टिव्हिटी शोधण्यासाठी आपल्याला कोलार्स लॉचा उपयोग होतो. आता तिसरं ऍप्लिकेशन काय तर टू कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ dissociation to calculate the degree of dissociation of weak electrolyte to calculate the degree of dissociation of weak electrolyte. पहा, आता डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि मोलर कंडक्टिव्हिटी यांचं रिलेशन पहा काय आहे तर डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा, त्याचा सिंबल काय आहे अल्फा, आपण 11वीला आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये शिकलो. पहा काय करतो अल्फा इज इक्वल टू मोलर कंडक्टिव्हिटी ऍट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन. पहा लॅम्बडा सी म्हणजे काय मोलर कंडक्टिव्हिटी ऍट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. पहा इथे काय म्हणणार मग तर फेअर लॅम्बडा सी काय मोलर कंडक्टिव्हिटी बरोबर की नाही काय आहे मोलर कंडक्टिव्हिटी ऍट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन बरोबर की नाही. लॅम्बडा सी काय मोलर कंडक्टिव्हिटी ऍट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन आणि हा लॅम्बडा झिरो काय तर लॅम्बडा झिरो इज मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन बरोबर काय मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. पहा हे काय झाले कोलार्स लॉचे ऍप्लिकेशन्स. काय सांगितलंय पहिलं टू कॅल्क्युलेट दी लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. कोणत्याही इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा झिरो व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची कशावरून तर त्या इलेक्ट्रोलाइट मध्ये जे आयन्स आहेत त्या आयन्सच्या मोलर कंडक्टिव्हिटीवरून त्या सोल्युशनची मोलर कंडक्टिव्हिटी झिरो कॉन्सन्ट्रेशनला डिटरमाइन करायची. दुसरं काय टू कॅल्क्युलेट दी मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन कशावरून फ्रॉम दी व्हॅल्यू ऑफ मोलर कंडक्टिव्हिटीज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या व्हॅल्यूवरून वीक इलेक्ट्रोलाइटची झिरो कॉन्सन्ट्रेशनला मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करायची. आणि तिसरं ऍप्लिकेशन काय तर टू कॅल्क्युलेट दी डिग्री ऑफ डिसोसिएशन कोणाची ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. पहा मग मोलर कंडक्टिव्हिटी आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन काय रिलेशन अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा झिरो. हा लॅम्बडा सी म्हणजे काय मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन लॅम्बडा झिरो काय मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन आणि लॅम्बडा सी काय मोलर कंडक्टिव्हिटी ऍट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन बरोबर. पहा आता हा एवढा जो पार्ट आहे तर याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण या पॉइंटवर प्रॉब्लेम्स घेणार आहोत बरोबर. पहा काय प्रॉब्लेम आहे हा कोलार्स लॉवर प्रॉब्लेम आहे. पहा काय म्हटलं इथं कॅल्क्युलेट दी मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgI ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. झिरो कॉन्सन्ट्रेशनला AgI ची मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करायची आहे कशावरून पहा इफ दी मोलर कंडक्टिव्हिटीज ऑफ AgNO3 NaI NaNO3 ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन आर रिस्पेक्टिव्हली. पहा काय AgNO3 ची व्हॅल्यू ही 133.4 NaI ची व्हॅल्यू 126.9 आणि NaNO3 ची व्हॅल्यू 121.5 बरोबर की नाही. आणि या सर्वच व्हॅल्यूचे युनिट काय पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल बरोबर. पहा आता आपल्याला दिलेलं काय काय आहे ते पहा तर इथं आपण असं म्हणूया गिव्हन डेटा सोल्युशन मध्ये काय म्हणायचं गिव्हन डेटा काय काय दिलंय तर मोलर कंडक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत बरोबर की नाही. पहा मोलर कंडक्टिव्हिटीज कोणत्या कॉन्सन्ट्रेशनला तर झिरो कॉन्सन्ट्रेशनला. मग इथं काय म्हणायचं लॅम्बडा झिरो कोणाची व्हॅल्यू दिली AgNO3 सिल्वर नायट्रेट किती येते 133.4
पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. बरोबर. पहा अजून काय दिलंय, लॅम्बडा झिरो व्हॅल्यू कोणाची दिलेली आहे, ऑफ NaI सोडियम आयोडाइड. काय ती व्हॅल्यू 126.9 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आणि अजून कोणाची दिली, NaNO3 लॅम्बडा झिरो व्हॅल्यू म्हणजे काय, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. कोणाची दिली, NaNO3 सोडियम नायट्रेट. किती ती 121.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. बरोबर की नाही. या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि कोणाची विचारली, तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgI ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. याची व्हॅल्यू काय करायची, आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर की नाही. पहा आता या तीन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, का या तीन व्हॅल्यूची ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, पहा बरं का मी काय शब्द वापरतोय, यांची ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन अशा पद्धतीने करायची का आपल्याला शेवटी कोणते आयन शिल्लक राहायला पाहिजे, हे AgI आयन शिल्लक राहायला पाहिजे, सिल्वर आयोडाइड. बरोबर की नाही. पहा मग आता पहा इथं हा Ag आयन आहे आणि इथं हा आयोडीन आहे. बरोबर की नाही. पहा मग हे AgNO3 आणि NaI हे शिल्लक राहण्यासाठी पाहिजे, AgNO3 आणि NaI या दोघांमधून AgI शिल्लक राहण्यासाठी काय करावं लागेल, या दोघांची ऍडिशन करावी लागेल. बरोबर की नाही. आणि हा NO3 आणि हा NO3 पुन्हा हा सोडियम आणि हा सोडियम हे काय व्हायला पाहिजे, कॅन्सल व्हायला पाहिजे. बरोबर की नाही. पहा म्हणजेच हे या दोघांची पहिल्या दोन व्हॅल्यूची ऍडिशन आणि दुसऱ्याची सबस्ट्रॅक्शन आपल्याला करावी लागेल. बरोबर. पहा म्हणजे आपल्याला हे कसं लिहिता येईल, तर मोलर कंडक्टिव्हिटी, पहा आता मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgI, मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgI ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. पहा पहिल्या व्हॅल्यूज, पहा पहिली कोणती आहे, लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ AgNO3 प्लस लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ NaI प्लस मायनस लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ NaNO3. बरोबर. आणि या इक्वेशनला नंबर 1 म्हणा. आता आपण याचे आयन्स लिहून पाहू. बरोबर की नाही. AgI शिल्लक राहतात की नाही ते लक्षात येईल. आता आयन्स कसे लिहायचे, पहा हे लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ कॅटायन म्हणजे Ag प्लस आयन, अजून काय इथं प्लस लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ NO3 मायनस आयन anion. बरोबर. आता हा झाला आयन, हे इलेक्ट्रोलाइट झाला. आता पुढचं NaI प्लस लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ Na प्लस आयन प्लस लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ I मायनस आयन. बरोबर. पहा हे इलेक्ट्रोलाइट संपलं. आता काय मायनस NaNO3. पहा मग काय येणार इथं, मायनस लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ Na प्लस आयन मायनस लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ NO3 मायनस आयन. बरोबर. आता याच्यामध्ये पहा आपल्याला असं लक्षात येईल का हा लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ NO3 मायनस आयन इथं प्लस आहे आणि हा मायनस आहे, म्हणजे काय होणार आहे, कॅन्सल. बरोबर. पहा लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ Na प्लस आयन काय पॉझिटिव्ह आणि लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ Na प्लस आयन काय हे निगेटिव्ह, हे दोन्ही पण काय होणार, कॅन्सल होणार. शिल्लक काय राहिले, Ag प्लस आयन आणि I मायनस आयन. बरोबर की नाही. पहा म्हणजे हे काय येणार आहे, तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgI म्हणजेच काय, तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Ag प्लस आयन प्लस मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ I मायनस आयन ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं का ही AgI ची मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची असेल झिरो कॉन्सन्ट्रेशनला, तर पहा हे AgNO3 आणि NaI या दोघांची काय करावं लागणार आहे, मोलर कंडक्टिव्हिटीची ऍडिशन आणि त्याच्यामधून NaNO3 ची झिरो कॉन्सन्ट्रेशनची मोलर कंडक्टिव्हिटीची ही जी व्हॅल्यू आहे ती काय करायची, मायनस करायची. पहा आता या तिघांच्या व्हॅल्यूज पहा आणि या इक्वेशन मध्ये 1 मध्ये ठेवा. बरोबर की नाही. पहा इथे काय म्हणायचं, देअरफोर
Equation 1 implies that molar conductivity of AgI is equal to काय AgNO3 ची 133.4 प्लस LAI ची काय 126.9 मायनस NaNO3 ची काय 121.5 बरोबर की नाही. यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करा, काय मिळणार ही मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgI बरोबर की नाही. पहा तर ती व्हॅल्यू किती आहे, मला वाटतं 138.8 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल ही काय आली, तर लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ AgI बरोबर की नाही. पहा म्हणजे आपण जे आता कोलार्स लॉ सेकंड नंबरचं ऍप्लिकेशन पाहिलं होतं कोणतं, तर टू डिटरमाइन दी मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट फ्रॉम दी व्हॅल्यू ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. पहा या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या इथे व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून ह्या वीक इलेक्ट्रोलाइटची आपण मोलर कंडक्टिव्हिटी झिरो कॉन्सन्ट्रेशनला डिटरमाइन केलेली आहे बरोबर की नाही. पहा या प्रकारचे प्रॉब्लेम्स पेपर मध्ये 2 मार्कासाठी विचारले जातात बरोबर की नाही. याचा चांगला अभ्यास करायचा. प्रॉब्लेम मध्ये काय लक्षात ठेवायचं, तर ज्या इलेक्ट्रोलाइटची झिरो कॉन्सन्ट्रेशनला मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे, तर ते इलेक्ट्रोलाइट आणि दिलेल्या इलेक्ट्रोलाइटच्या झिरो कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज, मोलर कंडक्टिव्हिटीच्या झिरो कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन अशा पद्धतीने करायची का जेणेकरून काय झालं पाहिजे का ज्या इलेक्ट्रोलाइटची झिरो कॉन्सन्ट्रेशनला मोलर कंडक्टिव्हिटी विचारली तेच आयन्स काय झाले पाहिजे, कॅन्सल होऊन शिल्लक राहिले पाहिजे बरोबर की नाही. पहा एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवला म्हणजे आपल्याला झिरो कॉन्सन्ट्रेशनला वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करता येते बरोबर की नाही. पहा तर या इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टर मध्ये आज आपण कोलार्स लॉ, त्याचे ऍप्लिकेशन्स आणि त्याच्यावर एक न्यूमेरिकल्स एक्सप्लेन केलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.